अमेरिका देशामधील हे गवत आहे आणि ह्या गवताचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय, याचं पान बघू शकताय, कसलं जबरदस्त पान आहे हे बघा. पूर्ण माझा हाताचा पंजा याच्यावरती बसून जातोय सहजरित्या. हा जो चारा आहे ना, हा मक्यासारखा दिसणारा बघू शकताय. तर याला जर आपण असं चुरगळलं ना, याचा चुरगळून असा वास जरी घेतला तर 100% मक्याचाच आपल्याला इथं वास येणार आहे. भरपूर शेतकरी अजून म्हणतात की याला काटे कुस काही आहे का, तर काहीच नाही, एकदम नरम चोपडा चारा आहे. बघू शकताय तुम्ही पूर्णपणे अशा एकदम याचा तो भुगा होऊन जातो. जवळजवळ याची हाईट सुद्धा जबरदस्त झालेली आहे, खतरनाक झालेली आहे आणि एकदम जबरदस्त दिसतोय. दुसरा बेट आहे म्हणजे दुसरी कटिंग आहे. तर बघू शकताय कापल्याच्या नंतर याला हे सेकंड फुटवे पण कशा पद्धतीने पान मी तोडलंय. ह्या नेपर गवताचं ते अर्ध फाटलंय आणि बघू शकताय 5-6 फूट फक्त याचं पानाचे शेतकरी मित्रांनो. आणि अशा पद्धतीत जबरदस्त छान पैकी डोळा 3 डोळीचा कांडा आम्ही तुम्हाला तयार करून देतोय. 3 डोळीचा कांडा मस्त पैकी आल्याच्या नंतर 3-3 फुटाच्या अंतरावर असं तुम्ही कांड्या खोसायच्या आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. हा व्हिडिओ आहे फक्त आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी. भरपूर शेतकरी बांधवांचे प्रश्न असे असतात की हे गवत, सर्वप्रथम या गवताची मी ओळख करून दाखवतो तुम्हाला. तर हे गवत आहे अमेरिकन 5G नेपियर गवत. अमेरिका देशामधील हे गवत आहे आणि ह्या गवताचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय, याचं पान बघू शकताय, कसलं जबरदस्त पान आहे हे बघा. पूर्ण माझा हाताचा पंजा याच्यावरती बसून जातोय सहजरित्या. तर हे अमेरिकन 5G नेपियर गवत आहे. याचं खरं नाव ग्वाटेमाला ग्रास आहे. हे अमेरिका देशामधील आहे. सेम टू सेम मक्यासारखं 100% मक्का क्रॉस नेपियर गवत आहे. या पानावरून सुद्धा तुम्ही आता अंदाज लावलाच असन. आणि माझ्या पाठीमागं पण तुम्हाला इकडं असा हा प्लॉट दिसत असेल. तर खूप असा हा जबरदस्त प्लॉट आहे. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी मित्रांनी ह्या गवताची लागवड करायचा प्रयत्न देखील केला. भरपूर शेतकरी मित्रांनी याची लागवड देखील केली, पण जवळजवळ 70 ते 75% शेतकऱ्यांना याच्यामध्ये अपयश आलेलं आहे. तर ते अपयश कशामुळे आलं असेल, त्या अपयशाची कारणं काय असतील हे मी नाही सांगू शकत. त्यांनी लागवड कशी केली असेल. तर आता माझ्यापाशी तुम्हाला हा प्लॉट दिसतोय शेतकरी मित्रांनो, बघू शकताय संपूर्ण हा प्लॉट आहे. बघू शकताय जवळजवळ याची हाईट सुद्धा जबरदस्त झालेली आहे, खतरनाक झालेली आहे आणि एकदम जबरदस्त दिसतोय. आणि पूर्णची पूर्ण बेटा सुद्धा इथं माझ्यापाशी उपलब्ध आहेत, बघू शकताय. आणि एक्झाम्पल मित्रांनो आपण आता याची इकडून कटिंग करत चाललेलो आहे. तर हे त्याचं दुसरं बेट आहे म्हणजे दुसरी कटिंग आहे. हा नवीन प्लॉट होता त्याच्यामुळे ती दुसरी कटिंग आहे आणि बाकी जी प्लॉट आहे त्याची 4थी-5वी पण कटिंग आमच्याकडे आहे. तर बघू शकताय कापल्याच्या नंतर याला हे सेकंड फुटवे पण कशा पद्धतीत आहे सर्व पद्धतीत. आता बघू शकता इथं जस्टच आपण काल परवा दिवशी याचं बेट कापलं होतं. हे बेट पूर्णपणे तुम्ही बघू शकता याला कशा पद्धतीत डोळा फुटलेला आहे. म्हणजे सेकंड कापणीला सुद्धा आमच्याकडे बेस्ट आहे, पहिल्या कापणीला सुद्धा बेस्ट आहे आणि प्लॉट पण लाईव्ह तुमच्या जवळ आहे. तर असं नाहीये की मी काहीतरी तुम्हाला जादूचा प्रयोग दाखवतोय, जादूचा खेळ दाखवतोय, असं तर होऊ शकत नाही. तर लाईव्ह तुमच्यापाशी इथं बघण्यासाठी प्लॉट आहे आणि त्याच्या मागून कटिंग केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला इथं सर्व गोष्टी दिसत आहेत. मग शेतकरी का फेल होत आहेत, का विफल होत आहेत, याची कारण काय असेल तर कसे असतील, याचे खूप विविध प्रकारचे कारण सुद्धा असू शकतात. त्याच्यावरती मी प्रॅक्टिकल जेन्युइन व्हिडिओ बनवणारच आहे. याच्या लागवडी संबंधित, याच्या कांड्याला आपल्याला काय करावं लागणार, हे काय करायचंय हे सविस्तर आमच्या यश गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनलला मी व्हिडिओ टाकणारच आहे. तुम्ही जर नवीन हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल येणारा तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि भरपूर शेतकरी मित्रांचे असे देखील आम्हाला प्रश्न उपस्थित आहेत की ह्या गवताची वाढ एकदम स्लो होती, दमाने होती. तुम्ही स्वतः माझेच व्हिडिओ बघू शकताय, जुने व्हिडिओ, त्याच्यामध्ये मीच कंटिन्यू स्वरूपात तुम्हाला सांगितलेलं आहे की हे गवत खूप स्लो आहे, खूप दमाने येतं, खूप हळूवार येतं.
तर त्याच्यानंतर त्या गोष्टीला आता 1-2-3 वर्ष झालेले आहे. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल जी प्रयोग करतो, समजा कुठलं खत टाकलं पाहिजे, त्याच्या वाढ कशी फास्ट झाली पाहिजे, आणि ह्या गोष्टीचं अनुकरण करताना शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये चेंजेस होत जातात. थोडीशी टेक्नॉलॉजी आमच्याकडे पण येते, जेणेकरून आपण याला फास्ट स्पीड देऊ शकतो. आणि त्यातली त्यात शेतकरी मित्रांनो हा चारा दम्मानी येतो, म्हणजे जो चारा दम्मानी येत असतो ना शेतकरी मित्रांनो, त्या चाऱ्यामध्ये जे प्रोटीनचं प्रमाण म्हणा, सगळ्या गोष्टी जी म्हणा, तर ते चांगले असतात. कारण की दम्मानी जो चारा बनतो ना त्याच्यामध्ये चांगले जीवनसत्व तयार होतात. एक्झाम्पल आता हा जो चारा आहे ना, हा मक्यासारखा दिसणारा बघू शकताय. तर याला जर आपण असं चुरगळलं ना, याचा चुरगळून असा वास जरी घेतला तर 100% मक्याचाच आपल्याला इथं वास येणार आहे. आणि भरपूर शेतकरी अजून म्हणतात की याला काटे कूस काही आहे का, तर काहीच नाही, एकदम नरम चोपडा चारा आहे. बघू शकताय तुम्ही पूर्णपणे अशा एकदम याचा तो भुगा होऊन जातोय. आणि पहिल्या कापणीला तुम्हाला वेळ लागणार आहे, 4-5 महिने लागू शकतात, 6 महिने सुद्धा लागू शकतात. कधी कधी शेतकरी मित्रांनो आपण जर आता मी याची एक्झाम्पल एक कांडी आता खोसून ठेवलेली आहे ह्या दोन्हीच्या बेटामध्ये. आता ही मी कांडी इथं खोसून ठेवली. ह्या कांडीला कधी कधी ग्रोथ होण्यासाठी 1 ते 1.5 महिना सुद्धा लागू शकतो. पण तोपर्यंत आपल्याला काळजी काय घ्यायची, आता इथं चढ आहे, इथं उतर आहे, मग इथं पाणी साचून जर राहिलं तर त्या पाण्यात जर आपली कांडी असली ती कांडी सडून पण जाणार आहे, तोपर्यंत दम धरणार नाही. कारण की याचा डोळा फुटायला, जर्मिनेशन व्हायला खूप वेळ लागतो, कमीत कमी महिना, 1.5 महिना सुद्धा लागतो. त्यामुळं पहिल्या कापणीला याला उशीर लागू शकतो. आणि सेकंड कापणीचा आपण जर विचार केला शेतकरी मित्रांनो, तर आता बघू शकता इथं आता एक 5 ते 6 दिवस झाले असतील हे बेट फुटले. म्हणजे 4-5 इंच, 6 इंच, त्याच्यातलं एक जी ताटा आहे ते खूप मोठं पण झालेलं आहे. एक्झाम्पल आता पहिल्या वेळेस आपल्याला वेळ लागू शकतो, पण सेकंड कापणी तुम्ही बघू शकता इथं जर 8 दिवसात जर 5-6-7-8 इंच होऊ शकतं, तर 2-3 महिन्यामध्ये बेसिक एवढं झाड ते होऊ शकतं गडीभर. 2-3 महिन्यामध्ये म्हणा, 2-2.5 महिन्यामध्ये एवढं झाड झाल्याच्या नंतर आपल्याला कट करायला काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो. आपण याला कट करून घेऊ शकतोय. हाईट तुम्हाला जास्तच यावी याचा काही विषय नाही, आपण कमी हाईट मध्ये सुद्धा काटू शकतो. इथं पण एक बेट तुम्हाला आता दिसत असेल, बघू शकताय बघा, असं एवढं बेट जरी झालं तरी एवढं बेट आपण कापू शकतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे बुडापासून तर शेंड्यापर्यंत याला पूर्ण पालाच आहे, पाने रुंद आहेत. आता मी काही इथं कटिंग सुद्धा केलेली आहे, बघू शकता किती जबरदस्त तुम्हाला इथं पाला दिसत असेल, खूप जबरदस्त ही कटिंग. आपण शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी मित्रांच्या आता हा व्हिडिओ तुम्ही पण बघताय, तुम्ही पण पाहिला असेल, तर मग हा व्हिडिओ बघून भरपूर शेतकरी याची मागणी पण करतात, आम्हाला पण याच्या कांड्या हव्या आहेत. तर मग तुमचे कॉल येतात, तुमचे कॉल आल्याच्या नंतर आम्ही अशा पद्धतीत त्याच्या लाईव्ह पद्धतीत कांड्या तयार करतोय. कुठलीही फसवणूक आपली होत नाही, भरपूर शेतकऱ्याची फसवणूक पण झालेली आहे. माझं काम जेन्युइन आहे शेतकरी मित्रांनो. ज्याही शेतकरी मित्रांचे मला खरोखर मनापासून ऑर्डरसाठी कॉल येतात ना, तर त्यांच्या ऑर्डर मी अशा पद्धतीत कट करतो, पॅक करतो आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आता व्हिडिओ पाहून हजारो फोन येणार आहे, भरपूर जणांचे फोन उचलले पण जाणार नाहीये, भरपूर जणांना रिस्पॉन्स पण भेटणार नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होणार आहे. ह्या गोष्टी पण भविष्यातल्या पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, ही गोष्ट पण साहजिकच आहे. कारण की आता व्हिडिओ जर सोडला का हजारो कॉल येतात, प्रत्येक कॉल घेणं शक्यच नाहीये. तर अशा पद्धतीत आपला कार्यकाळ असतो. खरोखरच जर ज्या शेतकरी मित्रांना या गवताची लागवड करायची आहे ते त्यांना आम्ही बियाणं पाठवतो, अमेरिकन 5G नेपियर गवत. त्याचबरोबर इकडे बघू शकताय तुम्ही हा आहे इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपियर गवताचा प्लॉट. अतिशय खतरनाक प्लॉट आहे. याचं हे एकच बेट आहे, तुम्ही बघू शकता, हा हे एक बेट आहे बघू शकता. आणि फक्त पाला 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 याला बघू शकताय. याची मुळातच हाईट शेतकरी मित्रांनो 4-5 फूट होती. फक्त तोडायचा, जनावर पुढे टाकायचा, नो कुट्टी नो झंझट. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन रेड नेपियर गवत सुद्धा इथं आपल्यापाशी उपलब्ध आहे, पूर्ण लाल रंगाचं दिसणार. हे शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवलंय कारण की ही गवत तुम्ही आपल्या पशुपालनामध्ये लावू शकता. तर खरा आजचा विषय होता की अमेरिकन 5G नेपियर गवत. भरपूर शेतकरी मित्र म्हणतात की आम्ही घेतलं होतं, आमचं फेल गेलं, आमचं एकही नाही उगवलं, आमचं सक्सेसच नाही झालं. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही असं म्हणताय हे मी मान्य पण करू शकतोय, पण ही गोष्ट पण तुम्हाला मान्य करावी लागेल शेतकरी मित्रांनो. हा माझ्या पाठीमागे जो प्लॉट आहे ना, हा पण अमेरिकन 5G नेपियर गवताचाच आहे.
मग हा कस काय सक्सेस झाला असन, हा कस काय डेव्हलप झाला असन, कस काय इतक्या प्रमाणात छान झाला असन, याचं कंटिन्यू आम्ही कट करतो, उत्पादन घेतो, इतर शेतकऱ्यांना देखील पाठवतो. ही पण आपल्याकडे एक पॉझिटिव्ह बाजू असली पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग असली पाहिजे. जे तुम्ही निगेटिव्ह विचार करतात ना, तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये पण कधी कधी जाण्याचा प्रयत्न करा ना, की हा बाबा ठीक आहे, माझं फेल गेलंय, माझी एक पण कांडी आली नाही, आणि हा जो समोर व्यक्ती दिसतोय म्हणजे मी, हा कंटिन्यू स्वरूपात युट्यूबला, फेसबुकला, इन्स्टाला रील टाकतोय, व्हिडिओ टाकतोय, आणि त्याच्यामध्ये एवढे असे खतरनाक जबरदस्त असे हे प्लॉट आपल्याला दाखवतोय. हे प्लॉट तर मी काही कुठून असे डुप्लिकेट तर करू शकत नाही ना, कुठून म्हणजे असं काहीतरी वेगळं करू शकत नाही. ज्या गोष्टी त्याच मी दाखवतोय ना, मग ही पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्ही तुमच्यामध्ये उतरून घ्या ना, की हा माणूस जर आपल्याला 12ही महिने, 2ही वर्षे, 3ही वर्षे कंटिन्यू स्वरूपात आपल्याला मोठे मोठे प्लॉट दाखवतोय, घनिष्ठ प्लॉट दाखवतोय, हे काय कुठून आभाळातून कुठून ढगातून पडणारे नाहीये शेतकरी मित्रांनो. याला काबाड कष्ट करावं लागत, माणसामध्ये जिगरा असला पाहिजे, हिंमत असली पाहिजे. मला ही गोष्ट करायची, मी ही सक्सेस करणारच, आणणारच, तयार करणारच. आणि आजी माझ्या शेळ्यांना, गायींना, म्हशींना हा पौष्टिक चारा मी खाऊ घालणारच. ही धमक आपल्यामध्ये पाहिजे शेतकरी मित्रांनो. पॉझिटिव्ह व्हा. तुमचं मस्त मान्य आहे, म्हणणं आहे आमच्याकडे फेल जात आहे, आलंय, मग एक डोळा उगला नाही, एक कांडी उगली नाही. मग हे माझ्याकडे कसं आहे, माझ्याकडे लाईव्ह या, मी तुम्हाला लाईव्ह दाखवून देतो ना. माझ्याकडे जर येत असेल तर तुमच्याकडे काय येत नाही शेतकरी मित्रांनो. आलंच पाहिजे, याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. कोणत्या जर्मिनेशन मध्ये कांड्या बुडून ठेवायच्या आहे, लागवड कशी करायची आहे, हे तर मी सांगतच असतोय. पण काय होतंय काय नाही, खरोखर आपल्याकडून काय चुकतंय, आपली ही बाजू कमकुवत आहे, हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंगने काम केलं पाहिजे, असे प्लॉट डेव्हलप केले पाहिजे. आम्ही आपल्या पशुपालनामध्ये हा सकस चारा, मक्यासारखा चारा आपण दिला पाहिजे. परत एकदा दाखवतो. आता एकच पान मी तोडलंय, ह्या नेपर गवताचं, ते अर्ध फाटलंय, आणि बघू शकताय 5-6 फूट फक्त याचं पानाचे शेतकरी मित्रांनो. याला कांड्या येत नाहीये, आणि कांड्यासाठी शेतकरी मित्रांनो 1.5-2 वर्ष प्लॉट आम्हाला शेतात ठेवावं लागतोय. त्याच्यामध्ये किती अडचणी असन, किती मेहनत असन, त्याच्यामुळं याच्या कांडीचा भाव, डोळ्याचा भाव हा महाग आहे, जास्त आहे. हे पण तुम्ही समजून घ्या शेतकरी मित्रांनो. तुमच्याकडे सक्सेस होत नाही ना, मी सक्सेस करतोय, मी डोळे तयार करतोय, तुम्हाला देतोय, याच्या मागे काहीतरी मेहनत असणारच आहे. म्हणून याचा कांडीचा भाव जास्त आहे, महाग आहे. हे पण गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीत जबरदस्त छान पैकी 3 डोळीचा कांडा आम्ही तुम्हाला तयार करून देतोय. 3 डोळीचा कांडा मस्त पैकी आल्याच्या नंतर 3-3 फुटाच्या अंतरावर असं तुम्ही कांड्या खोसायच्या आहे. 4 फूट करा किंवा 3 फूट करा, 3x3 ला लावू शकता, 4x4 ला लावू शकता. अशा पद्धतीत हा प्लॉट तुम्ही डेव्हलप करू शकता, आणू शकता. थोड्या प्रमाणात कांड्या घ्या, तुमच्याकडे मोठं झाल्याच्या नंतर अजून मोठ्या प्रमाणात वाढवा. तर हीच माझी तळतळून व्हिडिओ काढायची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो. निगेटिव्ह होऊ नका, पॉझिटिव्ह मध्ये जा, कारण ओळखा, आपल्या ही चुका ओळखा. आणि याचं बियाणं तर आम्ही संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर कंटिन्यू स्वरूपात पाठवत असतो. जे जवळ आहेत त्यांना 3 डोळ्याची कांडी इथूनच तयार करून दिली जाते, आणि 10 रुपयाला याचा डोळा आम्ही सांगतो. काहींना याचं पूर्णपणे जी एक ताट आहे, अखंड ताटच आम्ही गोणीत घालून पाठवत असतो. मग ते ताट तुमच्याकडे आल्याच्या नंतर तुम्ही याचा एक डोळा कट करून लावताय का 2 डोळे कट करून लावताय, हे आम्हाला माहित नाहीये. तुमचं सक्सेस का होत नाहीये, सक्सेस करा. 3च डोळ्याची कांडी लावा, 3 मधून 1 डोळा जर्मिनेशन होतो, आणि हे गोष्टी सक्सेस होतात. व्हिडिओ खूप लांबलेला आहे. आता रजा घेऊया तुमची अमेरिकन 5G नेपियर गवताच्या ह्या प्लॉट मध्येच, आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरात लवकर बनवूया ह्या अमेरिकन 5G नेपियर गवताविषयी म्हणा, दुसऱ्या गवताविषयी. तोपर्यंत थांबू. जय जवान, जय किसान.